राम राम मंडळी, मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर बघा, छान असा मसाला पनीर बनवलेला आहे, एकदम क्रीमी क्रीमी. तर कसं बनवलेलं आहे बघा. हे बघा, भांड्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि त्या तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे पनीर. अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि वेगळं भांडं मी ठेवलेलं नाही, कारण का भांडी वेस्टेज करायची आणि एका रेसिपीसाठी 17-18 भांडी घाण करायची मला काही परवडत नाही ते, आणि मला आवडत पण नाही तसं. तर ज्या भांड्यामध्ये फोडणी देणार आहे त्याच भांड्यामध्ये मी पनीर फ्राय करून घेतलेलं आहे. नंतर बघा, हे त्या भांड्यामध्येच मी तेल घातलं, जिरे टाकले आणि 2 तमालपत्र. त्याच्यामध्ये खडे मसाले काही मी वापरत नाही. आणि हा मसाला जो बनवलेला आहे, तर या मसाल्यामध्ये सुकं खोबरं आहे, 2 कांदे, काजू आहेत 5-6, परत लसणाच्या पाकळ्या आहेत 10-15, आणि 2 मिरच्या आहेत हिरव्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा. तर छान असं हे सगळं तेलामध्ये भाजून घेऊन त्याचा मी मसाला बनवलेला आहे मिक्सरला. आणि हा मसाला बघा, सुका मसाला ठेवलेला जो होता प्लेटमध्ये, तो हळद, मीठ, गरम मसाला आणि बाकीचे लाल तिखट, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला हे सगळं काढून घेतलेलं होतं. तर ते त्या पेस्टमध्ये छान असं घातलेलं आहे बघा. आणि बघू शकताय कसं तेल सुटलेलं आहे त्याला, मस्त असा कट दिसत आहे. आणि छान असं पनीर भाजून घेतलेलं होतं, ते पनीर घातलं त्याच्यामध्ये. तर तुम्हाला पातळ हवं असल्यास पाणी घालू शकता, पण मी पाणी घातलेलं नाही. आणि हे झालेलं आहे, थोडंसं पाणी घातलेलं होतं मी. आणि नंतर बघा, ही फ्रेश क्रीम अशी घातलेली आहे वरून. आणि नंतर कोथिंबीर भुरभुरलेली आहे, बारीक चिरलेली. तर कोणताही पदार्थ कोथिंबिरीशिवाय मज्जा नाही. तर हे बघा, खूप छान असा कोथिंबिरीनं आणखीनच पदार्थ दिसतो. तर मसाला पनीर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.